धुळे शहर पोलिसांची धडक कारवाई। कुमारनगरातील 11 मुखी हनुमान मंदिराची दानपेटी चोरणारे 2 चोरटे जेरबंद। धुळे शहरातील कुमारनगर साक्री रोड येथील 11 मुखी हनुमान मंदिरातून दानपेटी पळवणाऱ्या 2 चोरट्यांना धुळे शहर पोलिसांच्या डीबी पथकाने अवघ्या काही तासात शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत। 27 ते 28 जूनच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करत रोख रकमेसह स्टीलची दानपेटी लंपास केली होती। या प्रकरणी किशोर सपकाळे यांच्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे अत्यंत वेगाने फिरवली। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन चौधरी आणि त्यांच्या पथकाने साक्री रोडवरील सुरत बायपास लगतच्या बजरंग सोसायटी परिसरातून ज्ञानेश्वर शिंदे आणि गणेश सोनवणे या दोघा संशयितांना ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवून सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून 5000 रुपये किमतीची स्टीलची दानपेटी आणि 2740 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 7740 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत असून चोरीला गेलेल्या उर्वरित रकमेचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे।